देख रहे सारा अधिकार। मुंबई में पुरानी इमारतों के पुनर्विकास की प्रक्रिया और किराएदारों की जिम्मेदारी पर कार्यशाला का आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघ और एच.डी. गावनकर सेवा संस्था द्वारा संयुक्त रूप से किया गया। इसमें पुरानी इमारतों के पुनर्विकास यानी पुराने बिल्डिंग की रीडेवलपमेंट के लीगल पॉइंट्स क्या क्या है, क्या क्या बेनिफिट्स मिल सकते हैं, और जो किराएदार जो किराए से रहते हैं उनकी क्या क्या जिम्मेदारियां हैं, इस पर जो है वो डिस्कशन किया गया। खरं तर आपण या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहोत, परंतु काही प्रास्ताविक केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। काही महिन्यापूर्वी कुमार कदम जे आमच्याकडे आले होते, ते आमच्या या संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत आणि ही जी वास्तू आज आपण ज्या वास्तूमध्ये हा सोहळा आयोजित केलेला आहे त्या वास्तूच्या विभागणीमध्ये त्यांचा किंवा हा व्यासपीठ असणारे आमचे विश्वस्त अजय वैद्य, जसी राही भिडे किंवा आमच्या पूर्वसूरींचा फार मोठा वाटा आहे। आणि नेहमी मुंबई मराठी पत्रकार संघाची भूमिका राहिलेली आहे की समाजाशी निगडीत जे जे काही प्रश्न आहेत ते या पत्रांच्या व्यासपीठावर आणून त्यांना एक लोकाभिमुख किंवा त्यांना अधिक मोठं व्यासपीठ कसं मिळवून देता येईल हा प्रयत्न होता। आणि कुमार कदमजीने आमच्याकडे कल्पना मांडली की अशा प्रकारे आपण एक जुन्या चाळी ज्या आहेत किंवा जुन्या इमारती ज्या आहेत यांच्या पुनर्विकासाची जी प्रक्रिया आहे आणि भाडेकरूंची जी जबाबदारी आहे या विषयावर एक कार्यशाळा घेता येईल का। आणि आमच्या कार्यकारिणीने लगेचच त्याला होकार दिला आणि आजचा मुहूर्त या कार्यक्रमाला ठरला। मी सर्वप्रथम सर श्री प्रसाद पराब जे आपलं मुंबई मराठी पत्रकार संघाचे आणि आपलं स्वागत करतोय व्यासपीठावर। आणि जसं मी म्हटलं की मी जेव्हा IBN लोकमतला सर डेप्युटी न्यूज एडिटर होतो त्यावेळी आमच्याकडे दिवसाला म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की साधारणतः आठवड्याला एक केस आमच्याकडे अशी यायची की कोणीतरी असा मोठा गट्टा घेऊन आमच्याकडे यायचं। SRAचे प्रश्न असतील, चाळींच्या पुनर्विकासाचे प्रश्न असतील आणि त्याच्यामध्ये एवढी क्लिष्टता असायची की एक तर आमचं वर्तमानपत्र किंवा चॅनलचं ऑफिस दिवसाला क्षणाला बातम्या घडत असायच्या आणि अशावेळी मग खूप गलितात राहिलेली किंवा खूप गांजलेली किंवा खूप त्रासलेली माणसं आमच्याकडे ते गट्टे घेऊन यायचे। आणि अगदी खरं सांगू का, पत्रकार म्हणून आमच्याकडे ती बातमी देण्यापलीकडे त्याचा काही आमच्याकडे त्याच्यावर उत्तर नसायचं किंवा सोल्युशन नसायचं। आणि मग तेव्हा कुठेतरी म्हणत यायचं की असं कुठेतरी असलं पाहिजे, अशी काहीतरी कार्यशाळा असली पाहिजे की मुळात ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीच राहता येणार नाहीत आणि त्रुटी जर राहिल्या नाहीत तर भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकणार नाहीत। अशी एखादी कार्यशाळा किंवा असं काही होऊ शकतं का। पण पत्रकार म्हणून आमच्या ज्या काही लिमिटेशन असतात, मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कार्यशाळा कुमारजी तुम्ही राज्यभर घ्याव्यात। जिथे जिथे लोकांना हा प्रश्न आहे, हा मूलभूत प्रश्न आहे, हा सोडवण्यासाठी तुमच्या कार्यशाळा नक्कीच उपयोगी पडतील। नाहीतर मग वकिलांकडे जाणारा खर्च, राजकारण्यांची दंडेलशाही आणि मग स्थानिक तिकडचे जे दादा यांच्या सगळ्या संघर्षाला जो एक म्हणता येईल ना की दाद देण्याची क्षमता जी असते ही सामान्य चाळकरी किंवा इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंची नसते। आणि अशाही हतबल झालेल्या माणसाला उभारी देण्याचं काम तुम्ही सगळं करतात। त्यामुळे सर्वप्रथम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आम्ही करतो। आणि एक औपचारिकता म्हणून मी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमच्या विश्वस्त राही भिडे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे प्रमुख मार्गदर्शक वक्ते आहेत श्रीपाद परब यांचा सत्कार करावा। मी अजय वैद्य यांना विनंती करतो की आजच्या ह्या कार्यक्रमाची यांची प्रमुख संकल्पना होती कुमार कदमजी, अजयजींनी त्यांचा सत्कार करावा। एक दोघे एकेकाळी एका कार्यकारिणीत काम केलेले आहेत। माजी अध्यक्ष असताना अजय वैद्यजी त्यांच्या कार्यकारिणीत राहिलेले आहेत। तुम्ही घरचा असला तरी घरची आपुलकी आम्हाला आपण भाग उपाध्यक्ष नीरज लाड, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष नीरज लाड। नीरज असं म्हणाले की मला थोडासा उशीर झाला असणार। आज व्यासपीठावरच्या सगळ्यांनाच आज उशीर झालाय कारण आज एक जुलूस होता आणि त्यामुळे मुंबईचे इकडे येणारे रस्ते तुडुंब गर्दीने होते, त्यामुळे सगळ्यांनाच यायला उशीर झाला। सो आम्ही फार वेळ घेत नाही, मी सगळं सूत्र जे आहेत ते कुमार कदमजींना देतो आणि कुमार कदमजींना कार्यक्रम पुढे न्यावा अशी विनंती करतो। Honorable members on dais, आपण सगळे उपस्थित यांना माझा प्रणाम। आणि इंट्रोडक्टरी कदम साहेबांनी सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र राज्य सहकारी संघ थोडा उल्लेख केला होता त्याच्याबद्दल।
आपण सुरुवात करताना रिडेव्हलपमेंट मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये कशी असावी ह्यासाठी आम्ही गेल्या म्हणजे 23 सप्टेंबरलाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काही निवेदन केलं होतं आणि त्याच्यानंतर इमिजिएटली 29 सप्टेंबरला बैठक झाली होती ज्यामध्ये मिनिस्टर देखील उपस्थित होते आणि ऑनरेबल मिनिस्टरकडे जे विषय पुटअप झाले होते ते रिडेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये कशी असावी त्या संदर्भात झाले होते. तो विषय पहिला घेऊया आणि तुमचे सगळे प्रश्न तुम्ही प्रश्न घेऊन आलेले आहात. आपण प्रश्न सगळे प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहोतच, तर ते आपण करू नंतर. मग महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फेडरेशन आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये आहे ते आपल्याकडे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत. हा जर कायदा चेंज होत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकारच्या कार्यशाळा सातत्याने घ्याव्या लागतील, कारण बदलणारा कायदा जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या कार्यशाळा सातत्याने घेत राहाव्या लागतील. मी कुमार कदमशी मगाशी आपला संवाद चालू असताना हेच म्हणत होतो की ही सुरुवात आहे मुंबई मराठी पत्रकार संघ आणि HD गावकर सेवा संस्थाची, की अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आपण निर्माण केलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणाल की DCBR ला रोज नव्या नोटिफिकेशन निघत आहेत, किंवा अजय वैद्यजी म्हणाले की खऱ्या समस्या लोकांच्या आहेत त्याला जर त्याच्यावर जर मार्ग काढायचा असेल तर मला वाटतं अशा प्रकारचं विचारमंथन झालं पाहिजे. आणि आम्ही सगळेजण ऐकत होतो की केवळ तुम्ही तज्ञ म्हणून बोलत होतातच, पण जे प्रश्न लोकांकडनं येत होते ते सुद्धा फार अभ्यासपूर्वक येत होते. तर मी सुद्धा थक्क झालो की एवढा अभ्यास जर होत असेल तर तिथे किती कायद्याचा कीस पाडला जात असेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यशाळांची नितांत गरज आहे. श्रीप्रसादजी, आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या या चाळकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाबद्दल नंबर देणार तुम्ही 2 मिनिटं फक्त. सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आणि कुमार कदमजी, तुम्ही पुढाकार घेऊन ह्या अशा प्रकारचा एक उपक्रम आमच्याकडे राबवला त्याबद्दल आपलंही मी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीतर्फे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्यांच्या मनात अजूनही काही प्रश्न राहिले असतील तर ऍडव्होकेट म्हणाले आहेत की ते केस लढवणार नाहीयेत, हे तुम्हाला एक डायरेक्शन देण्यासाठीच हे व्यासपीठ आहे. नाही तर उद्या तुम्ही तुमच्या केसेसचा गट्टा घेऊन त्यांच्या घराच्या समोर उभं राहिलात तर ते अवघड होऊन जाईल. तर आजचा हा जो कार्यशाळा जी आहे ही एक तुम्हाला डायरेक्शन मिळावं, एक दिशा मिळावी या दृष्टीने उचललेलं एक पाऊल होतं आणि तुम्ही त्याकडे त्याच दृष्टीने पाहावं. आणि पुन्हा एकदा जी ऍडव्होकेट श्रीप्रसादजींनी जी सूचना केली की मी पाहिलं की बरेच जण त्यांचं जे वक्तव्य होतं ते रेकॉर्ड करून घेतलेलं आहे, तर मी समजू शकतो तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना दाखवायचं असेल पण ठीक आहे, पण कृपया ते सोशल मीडियावर टाकू नका, कारण त्यांनी तशी अट आपल्याला घातलेली आहे. तर त्या अटीचा सुद्धा तुम्ही सन्मान राखाल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही ते लेखी स्वरूपात द्या, आपण ते ऍडव्होकेट श्रीप्रसादजींकडे पाठवण्याचा प्रयत्न करू आणि ते त्यांच्या सवडीनुसार तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन देईल. पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा नक्की भेटूया आपण याच वास्तूमध्ये याच कारणासाठी. ठीक आहे, धन्यवाद. माझा नंबर घ्या, पण एक तुम्हाला सांगतो साहेब, आम्ही एका मोठ्या फर्म मध्ये कार्यरत आहोत ज्याच्यामध्ये फार बिझी शेड्यूल असतं. तुमचे फोन मी नाही उचलले तर मी तुम्हाला कॉलबॅक तर करीन कधीतरी, म्हणजे लगेच कॉलबॅक करीन मी जेव्हा मी फ्री होईन त्यावेळेला. फोनवरती आपण बोलू शकतो, भेटून बोलणं मुश्किल होतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही अगदी सिस्टम किंवा ह्याच्यामधली कामं घेत नाही. आमची इतर जी कामं चालू असतात फर्म मधली त्याच्यामध्ये आम्ही बिझी शेड्यूल मध्ये असतो. पण तुम्हाला मार्गदर्शन 100% आपण फोनवरती करण्याचा प्रयत्न करू. 922 44 533 65 922 44 533 65. श्री प्रसाद परब. असंख्य ठिकाणी बिझी असतात. नाही, त्यांचा वयाचा विचार करता असं आपण म्हणूया. तुम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाकडे तुमच्या लेखी तक्रारी पाठवा, आपला नंबर आहेच. प्रत्यक्ष भेटीत बोलूया आपण. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.